नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर। तर आज मी पोल्ट्री चाललेले आहे आणि मी इथे कोंबड्यांना जे खाद्य टाकलेलं होतं, तर खाद्य टाकल्यानंतर माझ्या हाती एक मस्त मोठा असा मला कोंबडा दिसला। तर आता बरेचसे कोंबडे जे मोठे झालेले आहेत, तर कोंबडे हाती लागत नाही आहे। कोंबड्या जशा पटकन हाती लागतात तसे कोंबड्या हाती लागत नाही आहे। आणि खाद्य टाकत असतानाच मला हा कोंबडा हाती लागला, म्हणून मी म्हटलं की याला पकडून बघावं। आणि खरंच तर तो माझ्याकडे एक हातात गोणी होती आणि खाद्याचीच, तर पटकन गोणीने एका साईडने हाताने असं पटकन तो हाती लागला। नाहीतर मोठे कोंबडे जे असतात ना 1.5 किलोच्या पुढे अजिबात हाती लागत नाही आहे। तर हा काटा आहे वजन काटा। तर वजन काटा कसा करायचा, तर बंद असलेला काटा मधलं बटन दाबायचं आणि चालू करायचा। चालू केल्यानंतर असे 0चे आकडे आले की तरच वजन करायचं। जोपर्यंत 0चे आकडे येत नाही आहे, तर इथे 4 असे 0चे आकडे आलेले आहेत, मग इथे वजन करायला घ्यायचं आहे। आणि जोपर्यंत 0चे आकडे येत नाही आहे तोपर्यंत वजन जे आहे तर क्लिअर होणार नाही आहे। आणि इथे मी जो कोंबडा पकडलेला आहे त्याचे पाय पण अगोदरच बांधलेले होते, त्यामुळे त्याचा जो व्हिडिओ आहे तर तो मी अगोदर घेतलेला नव्हता। मग मी कोंबडा पकडल्यानंतर मोबाईल आतमध्ये जाऊन मोबाईल आणला आणि नंतर हा पुढचा इथे व्हिडिओ जो आहे तर मी तो नंतर शूट केलेला आहे। मग काटा जो आहे तर बांधलेली जी दोरी असते दोन्ही पायांना कोंबड्याच्या, तर काटा अगदी त्याच्या मधोमध घालायचा आहे आणि मग असं वरून असं पकडायचं आहे। जे वरती पकडण्यासाठी दिलेलं आहे त्यांनी हँडल, तर हँडलला पकडल्यानंतर लगेच तुम्हाला कळणार आहे की वजन जे आहे तर किती आहे। तर तुम्ही बघू शकता कोंबड्याचे हॅट्रिक टसं वजन केलेलं आहे। 2 किलो आणि 315 असं कोंबड्याचं जे वजन झालेलं आहे, तर खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की अजून आपले कोंबडे 3 महिन्याचेच झालेले नाही आहेत। तर 3 महिने 2.5 महिन्याचेच कोंबडे आहे जवळजवळ, नाही 3 महिन्याचे होत आलेले आहेत आपले कोंबडे। तर मागच्या आठवड्यात पावणे 3 महिन्याचे होते। तर हे कोंबडे जे आहे तर 2 किलो आणि 315 असं त्यांचं जे आहे तर इथे वजन ह्या कोंबड्याचं इथे भरलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। आणि दुपारी मी असं अचानक आवरता सहज हा व्हिडिओ घेतलेला आहे, कारण पोल्ट्रीचं जे आहे तर मला दिवसभर आवरायला जातं आणि मग मी ते आवरायला घेतल्यानंतर मला वाटलं की हा कोंबड्याचं वजन करून बघावं। मला असं वाटलं की हा असेल 1.5 किलोच्या पुढेच, पण मग त्याचं जे वजन आहे तर ते खूप भारी भरलेलं आहे। आणि असे भरपूर कोंबडे आहेत की जे हाती लागत नाही आहेत, पण आहेत 2 किलोपर्यंतचे। तर मला असं वाटलं की कोंबडे पकडून एका साईडने ठेवावे, म्हणजे कोणाला लागले तर पटकन देता येतील। पण आता गणपती बसणार आहे, तर त्यामुळे पुन्हा होणार आहे तिथे फुल स्टॉप आपल्या बिझनेसला। तर आपण बिझनेस कुठे कोंबडे विकण्यासाठी करणार नाही, तर अंड्यांसाठी करणार आहोत। तर मधलं बटन दाबायचं आणि काटा बंद करून ठेवायचा आणि कुठेतरी तो काटा आहे तो टांगून द्यायचा। म्हणजे काय होणार आहे की सेल असते या काट्याला, तर ते संपणार नाही आहे। तर लक्षात घ्यायचं आहे की सेल जे आहे तर ते म्हणजे जास्त नासणार नाही आहे बटन बंद केल्यानंतर। तर हा कोंबडा आणि यांना जितकं आपण प्रेम करतो ना, तर बघा आता किती फडफडत होता। अगदी 2-3 वेळा हात जर त्यांच्या अंगावरून फिरवल्यावर इतके छान असे प्राण्यांना प्रेम केल्यानंतर कुरवाळल्यानंतर ते एकदम आपले होऊन जातात। तर बघा हा एकदम याने जे आहे तर सगळं आपल्याला स्वाधीन केलेलं असं वाटतंय, अगदी झोपून घेतलेलं आहे आणि नतमस्तक झालेलं आहे। तर अशी ही कोंबड्यांची जात असते। मग आता मी त्याला वरती मान करून इथे त्याला दाखवलेलं आहे आणि म्हणजे त्याचं जे आहे सुंदर कोंबडा आहे। आणि आता ही जी दोरी आहे तर ती कापून घ्यायची आहे, ब्लेड मारायचं आहे आणि कापून घ्यायची आहे। पण मी इथे साडीगाठ दिलेली होती, मी याला अगदी पॅक बांधलेलं नव्हतं, कारण मला हा सोडायचा होता व्हिडिओ नंतर, म्हणून मी जे आहे तर हा व्हिडिओ तिथे याला साडीगाठ बांधलेली होती। आणि कोंबडा जो आहे ना, तर माझे मागचे जसे शातीर कोंबडे होते तसे जास्त शातीर कोंबडे नाही आहे, खूप सुंदर आणि हुशार कोंबडे आहेत हे। हाती लागत नाही, तो भाग जरी सोडला तरी जास्त फडफड वगैरे करत नाही। तर अशा पद्धतीने आता मी याला सोडून देणार आहे पोल्ट्रीमध्ये। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। 3 महिन्याच्या मानाने कोंबड्याचं वजन चांगलं भरलं आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता छोट्या पोल्ट्रीतून मोठ्या पोल्ट्रीमध्ये मी या कोंबड्याला तिथे मोकळं सोडून देणार आहे। कोंबड्याला मोकळं सोडल्यानंतर हा जाणार आहे बाहेर, कारण सगळ्या कोंबड्यांकडून जातात जेव्हा एक कोंबडा पकडते मी, तर हा थोडासा थांबून घेतला याने आणि नंतर त्याने थोडासा विचार केला, तर आणि नंतर तो बाहेर निघून गेला। तर चला मी माझा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच। तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय।